भिवंडी तालुका की शिव मंदिर धुलखाड़ी एलकुंदे में श्री राम आश्रम दिंडीगढ़ सोनाले के महंत परम पूज्य गुरुवर चिंतामणि महाराज के मार्गदर्शन में शिव महापुराण कथा का आयोजन धुलखाड़ी एलकुंदे के ग्रामस्थ मंडलों द्वारा दिनांक 12 अगस्त 2024 से 19 अगस्त 2024 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया है। सभी लोगों से आयोजक द्वारा इस शिव महापुराण कथा में आने की अपील की गई है। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। तनय संकट राम लखन सीता हृदय नमः शिवाय। ओम नमः शिवाय। कथा पाहत आहोत ना, त्या शिव शब्दाचे 4 अर्थ सांगितलेले आहेत। पहिला शिव शब्दाचा अर्थ आहे कल्याण, दुसरा शिव शब्दाचा अर्थ आहे स्पर्श करणं, तिसरा शिव शब्दाचा अर्थ आहे जोडणं आणि चौथा शिव शब्दाचा अर्थ आहे मर्यादा। पहिला जो शिव शब्दाचा अर्थ आहे कल्याण, शिव नामाचा जप करणाऱ्याचं कल्याण होत आहे। सांगू तुम्हाला, ज्याच्या जीवनात अखंड शिवनाम आहे ना, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होते त्याला। फक्त तुम्ही शिव नामाचा जप केला पाहिजे। म्हणून शिव म्हणजे कल्याण। दुसरा अर्थ असा आहे, शिव म्हणजे स्पर्श करणं। तुम्ही भगवान शिवजींना जर स्पर्श केलं, त्यांच्या नामाला स्पर्श केलं ना, तर तुम्ही दोषमुक्त होत आहात। दुसरा शिव शब्दाचा अर्थ आहे स्पर्श करणं, तिसरा शिव शब्दाचा अर्थ आहे जोडणं। प्रपंचामध्ये जीवाने जीवाशी संबंध जोडण्यापेक्षा, प्रापंचिक वस्तूशी संबंध जोडण्यापेक्षा शिवाशी संबंध जोडा। काय प्राप्ती होईल? तुम्ही शिव स्वरूप व्हाल। शिव म्हणजे जोडणं। नंबर 4, शिव म्हणजे मर्यादा। गावची शिव, इथून ब्रह्मदेवापर्यंत जायचं आणि एकदा का जीव ब्रह्मदेवापर्यंत गेला ना, तर तिथून तो जीव पुढे काय होतो? शिव स्वरूप बनला जातो आहे। म्हणून पहिला शिव शब्द जो आहे कल्याण, कल्याण करायचं आहे ना, तर शिवजींचं नामस्मरण करा। शिव म्हणजे स्पर्श करणं, दोषमुक्त व्हायचं आहे ना, शिवजींचं नामस्मरण करा। नंबर 3, जोडणं। संबंध जर जोडायचा असेल ना, तर शिवजींसोबत जोडा, तुमचं कल्याण होईल, तुमचा उद्धार होईल। आणि नंबर 4, शिव म्हणजे मर्यादा। शिव स्वरूपाला जायचं आहे ना तुम्हाला,
तर तुम्ही शिव नामाचा जप केला पाहिजे, जप केला पाहिजे. का भगवान शिवजी अंगाला भस्म लावतात हो? का लावतात? समस्त मानव जातीला संदेश त्यांनी दिलेला आहे की तुम्हाला जो मानव देह प्राप्त झालेला आहे तो एक ना एक दिवस अग्नीमध्ये जळून राख होणार आहे, त्याचं भस्म होणार आहे. त्याच्याबद्दल मोह धरू नका, त्याचे बरं का लाड पुरवू नका. हा शिवजीने तुम्हाला आम्हाला दिलेला संदेश आहे. म्हणून शिवजी म्हणतायत मी भस्म लावतोय ना, पण मी साधकाला संदेश दिलेला आहे, मानव जातीला संदेश दिलेला आहे. एक ना एक दिवस तुमचंही या देहाचंही भस्म होणार आहे. शिवजी विभूती लावतात, विभूती. संपत्ती, इस्टेट, ऐश्वर याला विभूती म्हटलेलं आहे. शिवजी माळा घालतात गळ्यात. मानव देह प्राप्त होऊन ज्यांनी अखंड देवाची भक्ती केलेली आहे ना, तो साधक कर्मातून काय होतो? मुक्त होतो. आणि तो कर्मातून मुक्त झाल्यानंतर शिवजी त्याला आपल्या गळ्यातलं ताईत बनवतात, त्याचा स्वीकार करतात. या माळा आहेत ना गळ्यात. शिवजी गजचर्म घालतायत, व्याघ्रंबर परिधान करतायत. याचा अर्थ असा आहे, गजचर्म हे कामाचं प्रतीक आहे आणि व्याघ्रंबर हे क्रोधाचं प्रतीक आहे. शिवजीने काम ताब्यात घेतला, शिवजीने क्रोध ताब्यात घेतलेला आहे. साधकाला शिवजी त्याच्यातून संदेश देत आहेत. काय संदेश देत आहेत? भक्तीमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला काम आवरावं लागेल. समाजामध्ये मान मिळवायचा असेल, लोकांनी तुम्हाला बोलवावं असं वाटत असेल तर तुम्हाला क्रोध आवरावा लागेल. आपण आपल्या बाबतीमध्ये जर ठरवलं तर आपल्याला या दोन्ही गोष्टी अजूनपर्यंत शक्य झाल्या नाही. कामही आपल्याला आवडता आला नाही, क्रोधही आवडता आला नाही. महाराज आपल्यासारख्याचं काय हो? मोठ्या मोठ्यांना कामाने काय केलं? ग्रासलं. कामाची कोतवालयनी नागविले बहुताशी, हरिहराशी अब्रू घेतो बैनाई त्यासे. मोठ्या मोठ्यांना त्यांनी फसवलं महाराज, मोठ्या मोठ्यांना फसवलं. पण भगवान शिवजींचा जप करणाऱ्याच्या जीवनात कामही संपून जातो आणि क्रोधही संपून जातो आहे. काळ असतात ना, या घरातून भजनाचा आवाज येतो ना, लोक म्हणतात की धार्मिक घर आहे, हे धार्मिक घर आहे. कंपनीला मोठं बनवलं महाराज, मोठी कंपनी केली. वय झालं, एक दिवशी असं झालं, तरुण पोरांनो माझी विनंती आहे तुम्हाला, पोरांना हा संदेश मी याच्याकरता देतोय की हा संदेश जर तुम्ही जीवनामध्ये उतरवला तर नक्कीच Krishna,
महाराष्ट्राचं अजून सुद्धा कीर्तनकारांना सांगावं लागतं, ठलवी मटर टाळी वाजवा. याचा अर्थ असा होतो, बरीच लोक अशी आहेत की त्यांना विठ्ठल म्हटल्यानंतर टाळी वाजवावी हेही कळत नाहीये. अंदाज घेतात त्या. पण ज्या आता नाचलेल्या आहेत त्यांनी त्यांना हसू नका, तेही तयारी करतील. अजून वेळ आहे आपल्याकडे. पण ऐका, शिव महापुराण कथा श्रवण करत असताना सांगितलं, एका जन्माचं पुण्य पाप घालवायचं असेल तर गुरुची सेवा करा, संतांची सेवा करा. पण अनंत जन्माचं पाप जर घालवायचं असेल तर हरीचं नामस्मरणच करा. त्या चंचुलीला सांगितलं त्या महाराजांनी, ती चंचुला दिवसभर येणाऱ्या संत मंडळीची सेवा करायची, वारकऱ्यांची सेवा करायची, कथेला आलेल्या माणसांना पाणी द्यायची, चहा द्यायची, त्यांच्या बसायची व्यवस्था करायची, स्वच्छता करायची, श्री गुरूंची सेवा करायची, त्या महाराजांची सेवा करायची. महाराज आता तिचं जीवन बदलून गेलं. जीवनात कोणीतरी चांगलं सांगणारा जर मिळाला ना तर जीवन कृतार्थ होतं त्याचं. पण आज चांगली वाट दाखवणारी लोक कमी आहेत. आपली वाट लावणारी भरपूर आहे, चांगला मार्ग दाखवणारी लोक कमी आहेत. पण एक सांगू तुम्हाला, तुमच्या जीवनात एखादी जरी चांगली व्यक्ती मिळाली ना आणि जर त्यांनी केलेला उपदेश जर तुम्ही ऐकला ना, त्या पद्धतीने तुम्ही जर अनुकरण केलं ना तर नक्कीच तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याच वेळेला चांगली माणसं जीवनात येतात, पण ती फक्त येतात, त्यांच्यासोबत आपण बसतो, त्यांच्यासोबत आपण फिरतो आहे, पण ते जसे वागतात, ते जसे बोलतात, त्याचं अनुकरण मात्र आपण घेत नाहीये. बऱ्याच वेळेला लोक म्हणतात, काय रे, चांगल्या माणसासोबत फिरून सुद्धा तू अजूनपर्यंत तुझ्या जीवनात परिवर्तन करू शकला नाही. एक सांगू तुम्हाला, चांगल्या माणसाचं आचरण पाहिल्यानंतर आपण आपलं आचरण बदलावं, आणि आचरण बदलावं असं वाटत असेल तर त्यांनी केलेलं अनुकरण आपण केलं पाहिजे.
यावर्षी प्रथम वर्ष आणि शिव महापुराणाचं आयोजन होत आहे आणि सुरू झालेलं आहे. दिनांक 18 पासून ते 19/8/2024 पर्यंत हे कथेचा कालावधी आहे. या कार्यक्रमामध्ये सकाळी काकड आरती, त्याच्यानंतर पारायण, ज्ञानेश्वरी पारायण आणि हरिपाठ आदी कार्यक्रम आणि मुख्य प्रामुख्याने कार्यक्रम म्हणजे शिव महापुराण कथा आणि त्याचे कथा वक्ते जे आहेत कथाकार हरिभक्तपरायण वासुदेव महाराज भोले यांची सुंदर असं कथा सांगतायत. आज दुसऱ्या दिवसाची कथा आणि या कार्यक्रमाला मलाही सद्भाग्य लाभलेल्या कथा ऐकण्याचा. फार सुंदर प्रकारे महाराज कथा सांगतायत आणि सांगण्याची शैली आणि कुठल्या वेळेत काय सांगितलं पाहिजे आणि लोक बोर न होता आनंदित कसे राहतील अशी कथा सांगण्याची त्यांची ठेवण आहे. आणि सर्व भाविकांना मला विनंती करायची पंचक्रोशीतील की या कथेला आता 2 दिवस फक्त झालेले आहेत, अजून 6 दिवस बाकी आहेत. तर या कथेचा तुम्ही सुद्धा लाभ घ्यावा आणि जीवनाचं कल्याण करावं आणि आनंद लुटावा अशी मंडळातर्फे पंचक्रोशी मंडळातर्फे आम्ही विनंती करत आहोत. आणि खरोखर हे कथा जी आहे आयोजन काही व्यवस्थित म्हणजे काही नक्की ठरलं नव्हतं, ताबडतोब कमी वेळेमध्ये आणि हे आयोजन झालेले आणि कमी वेळेत सुद्धा आयोजन सुंदर प्रकारे असं आयोजन झालेले. त्याचं कारण असं आहे की इथे भगवान शिवजीचं वास्तव्य आहे आणि समोरून गंगा वाहते, एक आकर्षण वाहते आणि त्याच्यामुळे इथल्या स्मशानभूमी पण आहे. म्हणून या कथेला आणि या पंचक्रोशीतील पहिल्या दुसऱ्या दिवशी सुद्धा चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स दिलेला म्हणजे चांगली उपस्थिती लाभलेली. मला वाटतं 2-3 दिवसानंतर जागा अपूर्ण पडेल असा अंदाज आहे. आणि नुसती कथा नाही तर कथा झाल्यानंतर आरतीचाही मान दिला जातो, आपला सन्मान पण होतो आणि त्याचप्रमाणे घरी जेवायला जायची गरज नाही, ताबडतोब इथे मिष्टान्नाची व्यवस्था साधी नाही, भाकरी सुद्धा आहेत, मिष्टान्न आहेत आणि चांगल्या प्रकारे पवित्राच्या स्थानावर आपल्याला महाप्रसादाचा लाभ होतो. म्हणून सर्व पंचक्रोशी भावी भक्तांना विनंती करतो की या 6 दिवसाचा जो पुरे कार्यक्रम आहे त्याचा लाभ घ्यावा अशी मंडळातर्फे मी विनंती करत आहे.